काम करता करता दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळे जेवण्यासाठी जातात. सावनी आणि अवनी जेवत होती. तेवढ्यात मागून एका मुलाचा आवाज येतो. त्याचा आवाज ऐकून अन्वी आणि सावनी मागे वळून पाहिले तर एक मुलगा त्यांच्याकडे येत होता. तो अमित होता. तेवढ्यात सावनी अन्वीकडे पाहते आणि मनात विचार करते, मी अन्वी आणि अधीरमध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण करते, कारण तिने अधीरला अन्वीकडे जेवताना पाहताना बघितलं होतं. सावनी म्हणते, अन्वी, तुझा प्रियकर आला आहे. हे ऐकून अन्वी तिच्याकडे एकटक पाहू लागते आणि सावनीला खडसावत म्हणते, तो माझा मित्र आहे. तेव्हा अमित त्या दोघांच्या जवळ येतो आणि खुर्ची ओढून तिथे बसतो. त्याने हे सावनीने बोलताना ऐकलेले होते. तो सावनीला म्हणतो, तोंडाला येईल ते काहीही बोलू नको. तुला माहीत आहे ना, आम्ही लहानपणापासूनच बेस्ट फ्रेंड आहोत. सावनी दोघांकडे बघते आणि म्हणते, मी गंमत करत होते. तेवढ्यात थोड्या वेळाने त्याचे जेवण होते. अन्वी खुर्चीवरून उठते. तेवढ्यात चुकून अन्वीच्या हातातून काचेचा ग्लास जमिनीवर पडतो. अन्वी लगेच खाली वाकते आणि काचा वेचायला लागते. तेवढ्यात तिच्या हाताला एक काच लागते आणि तेवढ्यात लंच ब्रेक बी संपतो. अमित पटकन तिचा हात धरतो आणि म्हणतो, खूप घाई असते तुला. लागले ना आता हाताला. अन्वी उठण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अन्वीचा तोल जातो. ती पडणारच होती. तेवढ्यात अमितने तिचे कंबर पकडले आणि तिला आधार दिला. तेव्हा अमित अन्वीच्या निळ्या डोळ्यात हरवतो आणि अन्वी त्याच्या स्पर्शाने थोडी अस्वस्थ होते आणि ती त्याला थँक्यू म्हणते आणि तिथून निघून जाते. ते निघून गेल्यावर अमित त्याच्या हाताचे किस घेतो आणि म्हणतो, अन्वी, तुला माझ्या मनाची स्थिती समजेल का? किती प्रेम करतो मी तुझ्यावर. आणि तोही हसत हसत निघून जातो. हे सगळं अधीर ऑफिसमध्ये बसून पाहत होता. अधीरने जे पाहिलं त्याचा चुकीचा अर्थ त्याने काढला. तो अमितच्या कॅबिनमध्ये जातो आणि अमितला सांगतो की तू त्या मुलीपासून लांब राहा. ती चांगली मुलगी नाही. या अमित म्हणतो, कोणती मुलगी? अधीर म्हणतो, तीच ती जिची कंबर पकडून तिला तू धरली होती. अमित म्हणतो, अरे तू अन्वीबद्दल बोलतोय का? अन्वी तशी मुलगी नाही या आणि मी फक्त तिची मदत करत होतो. तिच्या हाताला काच लागली होती म्हणून मी तिचा हात पकडला होता. अधीर, ती खूप चांगली मुलगी आहे. अधीर म्हणतो, ठीक आहे, मला बाहेर क्लायंटला भेटायला जायचे आहे, मी आता निघतो. असे म्हणत अधीर तेथून निघून जातो.